हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपला मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार, तर मस्त गुरुवार विशेष दत्त जयंती पण होती। दत्तांचे श्री दत्तांचे गाणे लावलेले होते आणि आता मी ना थोडंसं म्हणजे फरची पुसताना थोडंसं जाडमीठ आणि थोडीशी हळद टाकलेली होती। आता उमराटा वगैरे स्वच्छ पुसून घेतला आणि आता पटपटाची फरची पुसून घेते। घर वगैरे झाडलं होतं, बाकीचं किचनचंही आवरलं होतं। लास्टला फक्त लादी पुसायची बाकी होती, ती वगैरे पुसून घेतली आणि त्यानंतर पूजा मांडणी मी आज सकाळीच केली। मागच्या वेळेस 4-5च्या दरम्यानमध्ये केलेली होती, पण म्हटले चला आज सकाळी मस्त पूजा मांडणी करू, लवकर पण आवरलं होतं ना घरातलं। सगळ्यात पहिले श्री दत्त जयंतीच्या शुभेच्छा। तर आज दत्त जयंती आहे, सकाळीच माझ्या टीव्हीवरती पण गाणे चालू आहे, तर सकाळपासून गाणे लावून दिलेले आहे। आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे, तर सकाळीच माझी पूजा मांडणी वगैरे झालेली आहे। मला थोडीशी रांगोळी काढायची बाकी आहे, पण सईचा शाळेचा टाइम झालेला आहे, पण पूजा मांडणी व्यवस्थित सगळी काही झाली आहे। आता आम्ही चाललोय सईला घ्यायला शाळेमध्ये आणि बाकीचे उमराटा पूजन वगैरे सगळं काही झाले, फक्त रांगोळी बाकी। रांगोळी खूप छान काढणार आहे, तर बघा कशी रांगोळी काढते मी। चला बाय बाय। चला तर आता आहे ना सईला पण आम्ही घेऊन आलो आणि मी रांगोळी काढायला लगेच घेतली। म्हटले रांगोळी काढून घेऊ, आणि आज श्री दत्त जयंती होती ना, मग श्री दत्त महाराजांचीच रांगोळी काढायची होती। पाटावरती काढलेली आहे। आईंचं तिकडे ना गहू निसण्याचं चालू होतं आणि आपली सईबाई आहे ना मस्त माझ्या पाशी बसून आहे ना खूप सारा रांगोळीचा पसारा करून बसली होती। मलाही काढायची म्हटले काढ बाई तूही काढ, आणि मस्त सगळं काही पसारा करून घेतला। आणि हे बघा फायनली तर माझी तर रांगोळी मी काढते आणि ते दत्ता महाराजांची तर रांगोळी झालेली आहे। आता फक्त साईडने काढते, पूर्ण लुक तुम्हाला पुढे दाखवतेच मी। कशी वाटते रांगोळी कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चला तर माझंही रांगोळी काढून रांगोळीचे श्री दत्त महाराजांच्या मंदिरात काही जमलं नाही जायला, घरूनच दर्शन झालं। तुम्हाला ही व्हिडिओ मार्फत दर्शन घडेल। तर चला तर मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारची ही पूजा अशा प्रकारे केली, तर खूप छान पूजा मांडणी झालेली होती। खूप प्रसन्न वाटत होतं घरामध्ये। आणि गणपती बाप्पांसाठी पण आहे ना मी हार घेऊन आलेली होती, आता गणपती बाप्पांनाही हार वगैरे घालते। छान मस्त श्री गुरु दत्तांची रांगोळी काढली आणि खूप छान असं वाटतंय, दर्शनीच्याच घडले दत्तांचं। आणि बघा माझी सैन किती पसारा केलाय, तिला रांगवायला नको। माझी सकाळी पूजा मांडणी झाली, आता रांगोळी काढणारी खूप सुंदर। गणपती बाप्पांना हार आणलेले आहे, खूप छान हार भेटला आज मला। गणपती बाप्पांनी हार घालून घेतली। हे बघा खूप छान मस्त रांगोळी काढलेली, साईडने पण काढली, इतकं छान वाटत होतं ना, खूप छान वाटत होतं। आणि इथे मी या गुरुवारी ना साजूक तुपाचा दिवा लावलेला आहे, तिकडे तेलाचा दिवा, तो कायमस्वरूपीचा, आणि तोही अखंडच असतो। आणि गणपती बाप्पांचेही थोडं इथे फुलांनी थोडं सजवलं काय खूपच छान वाटतं ना। आणि आता दुपारची वेळ झाली होती, तर सकाळचा स्वयंपाक वगैरे झाला होता आणि आता दुपारचं म्हणजे मिस्टरांना ड्युटी होती, तर मस्त अशी शेवभाजी केली। मस्त अशी ना मी काळ्या मसाल्याची शेवभाजी केली होती, म्हणजे ग्रेव्हीचीच।
पण इतकी टेस्टी हॉटेलपेक्षाही भारी झाली असेल असं म्हणत होते ते. आता मी तर खाल्ली नाही, पण ते बोलत होते की झाली होती, खूप छान झाली होती असं. चला तर मग आता मी किचन वगैरे आवरून घेते, भांडे वगैरे घासून घेतले. भरपूर सारे निघतात, कारण सकाळी मी रोट्या वगैरे पण केल्या होत्या ना, आणि काही पदार्थ करायचा वेगळा म्हटलं की खूप सारे भांडे वगैरे निघतात. तर सगळं किचन वगैरे आवरून घेतलं. तरी बघा माझ्या सईने तिचा पसारा खूप सारा घालून ठेवलेला आहे. आणि आता सायंकाळची वेळ झाली, तर आता मी ना काय आज साड्यांचं लाईव्ह घेतलं नव्हतं मी गुरुवारी. तर इकडे मेथीची भाजी केली मस्त खोड मिरचीची, म्हणजे शेंगदाण्याचं वाटण न घालता. इकडे खिरीचीही तयारी करून ठेवलेली, डाळ पण शिजण्यासाठी टाकलेली आहे. तर थोडीशी तयारी करून मग मला आता पोथी म्हणजे कहाणी वाचायची होती. मग सायंकाळी मी वाटे दुपणे ना उंबरठ्यामधून आहे ना ओवाळून घेतलं. सायंकाळच्या वेळेस आपल्या घरी लक्ष्मी येत असते, तर उंबरठ्यामध्ये मी कापूर लावलेलं होता आणि एक छोटीशी पंती कॅन्डल आहे माझ्याकडे, ती लावलेली आहे. आणि आज सकाळी ना म्हणजे मला मम्मीने सांगितलं होतं की बाहेर आहे ना भरलेला तांब्या भरून ठेवायचा, हळदी कुंकू वगैरे लावून. मग मी तो भरलेला तांब्या ना तिथे ठेवलेला आहे. मस्त सकाळी हळदीचं लेपन वगैरे झालेलं होतं. तर जास्त काही शेअर नाही केलं करताना, मी मागच्या गुरुवारी केलेलं होतं ना, मग ह्या गुरुवारी नाही केलं. तर आणि मस्त अशी हळदीचं लेपन करून त्यावरती छान अशी मस्त रांगोळी काढलेली. इतकं प्रसन्न वाटतं ना हळदीचं लेपन, त्यावरती मस्त रांगोळी, वाटी धूप, घरामधलं वातावरण एक वेगळंच होऊन जातं. तर बऱ्याच ताई करत असतील त्यांनाही असंच होत असेल ना, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हालाही आता बघताना एवढं प्रसन्न वाटतं ना. तर चला मग इथे ना उंबरठ्याची ही पूजा करून घेतली. तर आपली सई माझ्या मागे, आपली सईची लुडबुड चालूच असते. आणि त्यानंतर मग मी कहाणी वाचन केलं. तर भात डाळ वगैरे झालं होतं, तर खीर वगैरेच टाकायची बाकी होती. चला तर बघा असा भरलेला आहे ना, छोटासा तांब्या आहे माझ्या हा तांब्याचा, तर तो भरलेला होता मी. आणि इकडे मस्त बघा उंबरठा बघा किती छान वाटतोय ना. हळदीचं लेपन केलं ना एक वेगळीच म्हणजे असं उंबरठ्यामध्ये एक वेगळंच असं वाटतं, छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. आणि घरातलंही छान झालेलं होतं. इकडे मी रात्री ना अशा कॅन्डल लावल्या होत्या रांगोळीच्या भोवती, आणि खूप भारी वाटत होतं कॅन्डल वगैरे लावल्यानंतर. पुन्हा साजूक तूप टाकून पुन्हा दिवा लावून दिला आणि वाटी धूप लावलं, अगरबत्ती लावली. देवाची सायंकाळची आपली रोजची पूजा असते तशी सायंकाळची पूजा केली, कहाणी वाचली. आणि त्यानंतर मग मी खीर करायला सुरुवात केली. रेसिपी काही शेअर केलेली नाही आहे मी. तर छान अशी खीर केली, तांदळाची खीर केली ह्यावेळेस मी. मागच्या गुरुवारी मी रव्याची खीर केलेली होती. आणि आज पौर्णिमा पण होती, म्हणजे श्री दत्त जयंती पण होती. म्हटले चला तर खीर पण करूया असं. आणि इकडे मस्त तुरीची डाळ केलेली होती, वरण. तर मस्त वरण, भात, मेथीची भाजी, खीर, पोळी असा आमचा स्वयंपाक होता. चला तर आता माझी पोथी वाचून झाली. पोथी वाचताना साडी घातलेली होती, स्वयंपाक करताना मग ड्रेस घातला. तर सगळं आवरलं. आणि आता आज छान मस्त मागच्या वेळेस रव्याची खीर केली होती, यावेळेस तांदळाची खीर केलेली आहे. देवीला प्रिय असते पौर्णिमेच्या दिवशी, तर म्हणजे देवाला नैवेद्य दाखवायला खीर करावीच. मी छान खीर केली. इकडे डाळ, मेथीची भाजी, पोळ्या, भात स्वयंपाक झालेला आहे. आता खीर आत्ताच टाकलेली आहे, थोड्या वेळ उकळून देते मीडियम गॅसवर, बारीक गॅस आहे. काय खातोय? आणि त्यानंतर चला बघूया. आणि इकडे आपल्या सईने तिच्या किचन सेटमध्ये मस्त मॅगी केली होती. म्हणते मी मॅगी खाते, पण घरामध्ये देवाचे गाणे लावलेले होते ना, त्यामुळे मी म्यूट केलेले आहे, नाही तर कॉपीराईट आलं असतं. आणि आता इकडे देवांना नैवेद्य दिला, मस्त खीर, मेथीची भाजी, डाळ, भात, पोळी आणि असं नैवेद्य दिला देवाला. इथे आपल्या गणपती बाप्पांनाही दिला. आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करून घेतलं. बघा खीर खूप छान झाली होती, एकदम टेस्टी झालेली होती. तर तुम्हीही म्हणजे गुरुवारच्या दिवशी करा, देवीला प्रिय असते. आणि त्यानंतर मग पुन्हा आपलं किचन, स्वयंपाक म्हटलं की त्यानंतर किचनचं क्लीन करावंच लागतं. चला तर आता 5 वाजलेले. काल आपल्याला खूप छान झाल्या, बऱ्याच ताई जॉईन झाल्या होत्या. ज्या ताई झाल्या नाही त्यांनी नक्की आज पण 4 वाजता होणार आहे दुपारी, तर नक्कीच जॉईन व्हा. चला तर तुम्हाला थोडीशी गाऊनची झलक दाखवते. बऱ्याच ताई गाऊनबद्दल विचारत असतात. कालच्या लाईव्हमध्ये संपूर्ण गाऊनची डिझाईन, कलर दाखवलेले आहे. आज तुम्हाला थोडंसं दाखवते आणि उद्याच्या लाईव्हला पण जॉईन व्हा, उद्या पण गाऊन दाखवेल. आपला लाईव्ह आताच संपलेला आहे, पण प्रियंका बोलली आहे की थोडेसे गाऊन दाखवून दे. खूप मेसेज आले होते ताईंचे, तर म्हटले ठीक आहे लाईव्हला काढलेलाच आहे, आपण दाखवून देऊ, कारण आत्ताच लाईव्ह झालेला आहे आमचा. ज्या ताई नसेल लाईव्हला जॉईन झालेले आज, तर त्यांनी गाऊन बघून घ्या. आणि उद्या जादा होतं तुम्हाला झलक दाखवते. उद्या पण 4 वाजता तुम्ही लाईव्हला जॉईन व्हा. बघा
कॉटन आणलेले ताई, गाऊनचे एक नंबर डिझाईन, कलर खूप उलटा सुंदर आहे. उलटा उलटा सॉरी उलटा झाला माझं, कोण बा. खूप सुंदर आहे गाऊन, कॉटन आहे, प्युअर कॉटन आहे. धुतल्यानंतर पण भरेल ते 100% भरल. हे बघ यामध्ये कलर आहे ते तुम्हाला उद्याच्या लाईव्ह मध्ये बघू आपण. एक एकच दाखवणार आहे कारण तुम्ही लाईव्ह बघावा ही इच्छा आहे आमची. खूप पॅटर्न आणलेले आणि तुम्हाला सगळे एक एक पॅटर्न दाखवणार आहे फक्त. बघा याचे डिझाईन बघा, अल्फाईन आहे हा, खूप सुंदर आणि आहे. फक्त 500 रुपये मध्ये अल्फाईन आहे. कपडा क्वालिटी जबरदस्त आहे ताई, गाऊनची कपडा क्वालिटी जबरदस्त आहे. पण तुम्ही लाईव्हला जॉईन व्हा, नक्कीच व्हा. सगळं पॅटर्न तुम्हाला बघायला भेटणार आहे. कलर सगळ्यांमध्ये आहे हो ताई. कलर सगळ्यांमध्ये आहे ताई. गाऊनची प्राइस फक्त तुम्हाला प्रियांका साडीचं या चॅनल वरती बघायला भेटेल सगळं काही. जे जे पॅटर्न आणलेले आहे, भरपूर पॅटर्न आणलेले आहे, ते तुम्हाला लाईव्हला बघायला भेटेल. नक्की लाईव्हला जॉईन व्हा ताई. हे बघ सगळ्या याच्यात तुम्हाला एक एक पॅटर्न दाखवलंय मी. छान आहे ग. चला तर बरेच आहे पॅटर्न, अजून पण उद्याच्या लाईव्हला जॉईन व्हा. ब्लॅक ब्लॅक भरपूर ताईंना ब्लॅकची पण मागणी होती. खूप छान आणलेले, भरपूर पसारा पडलेला आहे आपल्या लाईव्हचा. आता तो आवरून घेतो आता आम्ही. चला बऱ्याच ताईंना आपला चॅनल माहीत नाही, प्रियांका साडीज म्हणून सर्च केलं तर येत नाहीये. तर आजच्याही व्हिडिओच्या आहे ना खाली ना तुम्हाला ना मी लिंक देईल, त्या लिंकला तुम्ही जा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे लाईव्हला जॉईन व्हायचं. मम्मीला जायचंय फिरायला. मम्मींसाठी मम्मी वहिनी चिवडा करताय मस्त भेळीचा. इकडे सगळी तयारी करून ठेवलेली आहे. चला तर आता चिवडा करायचा. आपल्या भेळीचे कुरमुरे असतात ना, त्या यांचा मक्याचे पोहे तळून टाकले, शेंगदाणे वगैरे टाकले. तर मम्मीला जायचं आहे आता, म्हणजे 6 ते 7 दिवस फिरायला. तर कुठे जायचं आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, कारण आता तयारीला लागलेलोच आहे. तर आज चिवडा करून घेतला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ना शंकरपाळे वगैरे पण करणार आहे. आणि इकडे आता लसूण कुटतंय. तर हा दगडी कल्प तर खरंच खूप छान आहे आणि मस्त आहे, कुटायलाही खूप छान वाटतं. आणि इकडे आता आहे ना कुरमुऱ्यांचा चिवडा झाला होता, खूप टेस्टी झालेला होता. मग आता इकडे ना आम्ही कॅरीबॅगमध्ये वगैरे भरून ठेवला बहिणींनी. आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं लग्नाला. कोणाचं लग्न आहे तर तुम्हाला पुढे दाखवतेच. आणि नवरदेव पण तिथेच जवळ आलेलं होतं, त्यामुळे डीजेचाही खूप आवाज होता. हे इथं मी काही बोलली नाही, कारण नंतर मग थोडा नवरदेव पुढे गेल्यानंतर सांगितलं कोणाचं लग्न आहे. तर असंही पण मस्त रेडी झाली आहे, मम्मीही झाली आहे. आणि लाईव्ह झाल्यानंतर ऑर्डर सुरू झाल्या होत्या, त्यामुळे ती फोन घेऊन उभी होती. ती सांगत होती साड्यांची ऑर्डर आहे, पण खूप जास्त डीजेचा आवाज होता. इकडे दीदीही बघत होती. दीदी पण देण्या साड्यांची ऑर्डर करत असते. आम्ही निघालो आहे लग्नाला. लग्न आहे लोणारवाडीची मावशी आहे आणि तिच्या भाच्याचं लग्न आहे. तर आम्ही चाललोय सगळे. सई बघा मस्त तयार झालेली आहे. अंशू येते ना म्हणून सईला यायचं नाही, तर सईला लग्न आवडत नाही आता. हो ना बाळा. चला डीजे नवरदेव इथं आले तर आवाज येतोय ना. चला आम्ही निघालो. बाय बाय. अर्चना मामी आपले काही मनोगत, अर्चना मामीचे काही मनोगत. अर्चना मामी ज्वेलरी विकून दमली फार. अर्चना मामी का खूप सुंदर सुंदर ज्वेलरी आहे. ज्या ताईंना पाहिजे असेल तरी नक्कीच कॉन्टॅक्ट करा. छान दिसते ना. अर्चना का खूप छान छान ज्वेलरी आलेल्या आहे. तुम्ही नक्कीच अर्चनाच्या चॅनलवर जाऊन बघा, खूप सुंदर सुंदर आहे. तर लग्नाला सगळेच आलेले होते. तर संध्या मावशी आहे ना, तर तिच्या भाच्याचं लग्न होतं. इकडे अर्चना मामी, त्यानंतर आजी ते पण आले होते, सई. आणि इथे ना स्टेजची डिझाईन तर खूप छान होती. प्री वेडिंगचे फोटो वगैरे चालू होते. प्री वेडिंग पण खूप भारी होती, पण काही जास्त शूट नाही घेतलं, फोनची बॅटरी कमी होती त्यामुळे. तर चला तर इकडे ना भरपूर काही ना ओळखीचे होते. तर आम्ही त्यानंतर म्हणजे मामीन त्या आल्या होत्या, चंदा आजीन त्या पण आलेल्या होत्या. सगळे तुम्हाला पुढे दाखवतेच. तर आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. हे बघा
मामी आलेले होते. मम्मी मामींसोबत बोलत होती आणि सई खूप बोर झालेली होती कारण तिच्यासोबत अंशू नव्हती. ती म्हणते मला कशाला आणलं. म्हटले बस थोड्या वेळ असं. आणि त्यानंतर मग आम्ही ते सगळे काही बसलेलो आहे आणि थंडी पण भरपूर होती. पण मग आपल्या सईला अजिबात थंडी वाजत नाही. स्वेटर घालायला नाहीच म्हणत होती. स्वेटरही होतं सोबत तरी घातलं नाही. आणि इकडे प्री वेडिंग लागली. त्यानंतर मंगलाष्टिकाही सुरू झाल्या. एंट्री पण खूप छान झाली. आणि तर त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे पण केलं. इकडे अर्चना मामींच्या मम्मीन त्या पण होत्या, काकीन त्या पण होत्या. तर इकडेच साईडला बसलेले होतो. तर मावशी ना तिकडे होती नवरदेवांच्या तिकडे ना, म्हणजे घोड्यामागं आलेली होती त्यामुळे ती पुढे होती. तर तिची काही आम्ही भेट घेतली नाही कारण इतकी थंडी वाजत होती. आणि आपली सई पण नंतर थोडी रडायला लागली. तर मग आम्ही निघून आलो कारण तिला सोबत कोणी असलं का मग ती मस्त खेळते. पण तिच्यासोबत कोणीच नव्हतं. आणि आपल्या बायकांच्या गप्पा सुरू झाल्या की लहान मुलंही खूप बोर होतात. तर मग म्हटलं तर थंडी वाजली तर गरमागरम आम्ही दूध घ्यायला गेलो. मस्त सगळ्यांनी दूध घेतलं आणि त्यानंतर मग मी घरी आली. सौरभ भाऊने सोडून दिलं. चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सगळ्यांना बाय.